हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. तर चला, रक्षाबंधन येत आहे. अगदीच पुढच्या आठवड्यामध्ये रक्षाबंधन आहे. त्याच्यासाठी मी आता एका राख्यांची सिरीज सुरू करत आहे. तर त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे आज. ही सुंदर हार्टची राखी अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकत आहोत. इथे मी हा थ्रेड यूज करत आहे. याची थिकनेस बघा. तर हा एक ॲक्रिलिक थ्रेड मी इथे यूज करणार आहे. त्याच्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे 1.25 मिलीमीटरची हुक. नंतर एक सीझर आपल्याला इथे लागणार आहे आणि थोडेसे मोती इथे आपण यूज करणार आहोत. आधी आपण सुरुवात करणार आहोत मॅजिक रिंगपासून. तर एकदा मॅजिक रिंग मी इथे सांगत आहे कसं बनवायचं ते. मॅजिक रिंगसाठी आपला जो डावा हात आहे तो आपण असा यानवर ठेवून आपल्या पहिल्या बोटाभोवती यान आपण असं गुंडाळून घेतलं आहे. नंतर हा जो यान एंड आहे इथून आपण एक असा गोल सर्कल बनवला. त्याच्यामध्ये आपण खालच्या बाजूनी ही हुक अशी इन्सर्ट केली आणि इथून आपण यान ओव्हर करून एक असं लूप आपल्या हुकवरती घेतलेलं आहे. तर ही आपली मॅजिक रिंग इथे रेडी झाली आहे. मॅजिक रिंगमध्ये बघा आता आपण चेन बनवणार आहोत. 1 2 3 आणि 4 4 चेन मी इथे बनवल्या. आता 2दा यान ओव्हर करायचं आहे. 2दा यान ओव्हर म्हणजे आपण ट्रिपल क्रोशे स्टिच बनवत आहोत. तर आपल्या मॅजिक सर्कलमध्ये आपण ट्रिपल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. बघा, एकदा यान ओव्हर केलं मी. आता आपल्याकडे 4 लूप्स आपल्या हुकवरती आहे. यान ओव्हर करून पहिल्या दोघांमधून काढलं, यान ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून आणि यान ओव्हर करून ह्या तिसऱ्या दोघांमधून आपण आपली जी हुक आहे ती काढली. म्हणजे आपला एक ट्रिपल क्रोशे स्टिच इथे रेडी झाला आहे. अगेन 2 वेळेस यान ओव्हर करून आपण नेक्स्ट ट्रिपल क्रोशे स्टिच इथे बनवून घ्यायचं आहे. हा आपला दुसरा ट्रिपल क्रोशे स्टिच झाला आहे आणि अगेन एक ट्रिपल क्रोशे स्टिच आपण इथे बनवायचं आहे. म्हणजे चेन 4, त्याच्यानंतर आपण 3 ट्रिपल क्रोशे स्टिचेस इथे बनवलेत. 3 ट्रिपल क्रोशे स्टिचेस आपल्या इथे बनवलेत. आता यान ओव्हर करून आपण इथे डबल क्रोशे स्टिचेस बनवत आहोत. तर बघा, यान ओव्हर केलं, हुक मॅजिक रिंगमध्ये इन्सर्ट केली, हुक एकदा काढून घेतली. आता आपल्याकडे 3 लूप्स आपल्या हुकवरती आहेत. यान ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, यान ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून. तर हा आपला डबल क्रोशे स्टिच झाला. असे आपण एकूण 4 स्टिचेस इथे बनवायचे आहेत. हा माझा तिसरा आणि हा इथे चौथा ट्रिपल क्रोशे स्टिच रेडी झाला आहे. याच्यानंतर आपण चेन बनवायचे आहेत आणि ही आपल्या हार्टची एक्झॅक्ट हाफ साईड तयार झाली आहे. आता हीच इकडे आपण मिरर इमेज बनवत आहोत. म्हणजे चेन जी एक बनवली आपण आता ती आपल्या हार्टचा सेंटर असणार आहे. तर आता अपोजिट साईडला आपण 4 डबल क्रोशे स्टिचेस आधी बनवायचे आहेत. हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा डबल क्रोशे स्टिच झाला. आता 2दा यान ओव्हर करायचं आहे. मॅजिक रिंगमध्ये आपण हुक इन्सर्ट करून एक ट्रिपल क्रोशे बनवला. अगेन इथे आपण दुसरा ट्रिपल क्रोशे स्टिच बनवला. परत 2दा यान ओव्हर करायचं आहे, तिसरा ट्रिपल क्रोशे स्टिच आणि सगळ्यात शेवटी आपण 1 2 3 4 जसं सुरुवात आपण केली होती तशी आपण एंडला पण 4 चेन बनवल्या आणि मॅजिक रिंग जी आहे आपली तिथे आपण एक स्लिप स्टिच इथे आपण असा बनवून घेतला आणि जी मॅजिक रिंग आहे ती क्लोज करून घेतली. तर बघा, इथे हे छोटंसं हार्ट बनून रेडी झालं आहे. शक्य तेवढी घट्ट आपण ही मॅजिक रिंग आपली ओढून घ्यायची आहे. चेन 1 करायची आहे आणि यान आपलं इथून कट करायचं आहे. तर बघा, हे एक छोटंसं हार्ट इथे बनवून आपलं रेडी झालेलं आहे. आता हे जे आपले यान एंड्स आहेत ह्याच्या आपण एक घट्ट नॉट पाडायची आहे आणि अजून एक नॉट पाडायची आहे. त्याच्यानंतर आपण जे यान एंड्स आहेत ते इथून इझिली कट करून घेऊ शकतो. तर बघा, हे सुंदर हार्ट आपलं इथे रेडी झालं आहे. आता मी 30 सेंटीमीटर इच असे 2 यान्स कट केलेले आहेत. हे एक्झॅक्ट हाफमध्ये आपण फोल्ड करायचं आहे. बघा, असं आपण एक्झॅक्ट हाफमध्ये फोल्ड केलं आणि हे जे दुसरं यान आहे हे पण आपण एक्झॅक्ट हाफमध्ये असं फोल्ड केलं आहे. आता जो यानचा आपला सेंटर आहे बघा, आपण काय बनवलं आहे, इकडे 4 डबल क्रोशे आहेत, वरती ट्रिपल क्रोशे स्टिचेस आहेत. तर जवळपास हा पहिला चेन जर सोडला तर 1 2 3 हा जो तिसरा ट्रिपल क्रोशे स्टिच आहे इथे आपण हुक इन्सर्ट केली
आपलं जे हाफ केलेलं यान आहे ते आपण इथून असं काढलं आणि इथे आपण हे जोडून घेतलं. बघा, आपण अशा पद्धतीने जे आपलं यान आहे इथे जोडून घेतलं आहे. आणि जे हे मोती आपण घेतलेले आहेत बघा, तर हा मोती आपण ह्या यानमध्ये असा सिक्युअर करून घ्यायचा आहे. तर हा एक मोती आपला दोन्ही धाग्यांमधून आपण काढून घेतला आहे. इथे आपण एक गाठ पाडून घ्यायची आहे, जेणेकरून आपला मोती दूर जाणार नाही आणि निघून जाणार नाही. तर याच्या शक्य तेवढी क्लोज आपण एक गाठ पाडून घेतली आणि सेम प्रोसेस आपण दुसऱ्या बाजूला करून घ्यायची. तर इथे बघा, हे दोन्ही बाजूचे पर्ल्स माझे ॲड करून झालेत. आता फक्त आपण जे अनइवन झालेले हे जे यार्न्स आहेत हे इवन करून घ्यायचे आहेत, म्हणजे एक समान लांबीमध्ये आपण कट करून घ्यायचे आहे. आणि आपली ही सुंदर राखी इथे ऑलरेडी तयार झालेली आहे. तर अगदी काही मिनटात आपण ही राखी बनवू शकतो आहे. तर बघा, या रक्षाबंधनला नक्की तुम्ही ही राखी स्वतःच्या हाताने बनवा आणि आपले जे भाऊ आहेत त्यांना तुम्ही नक्की ही राखी बांधा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. कमेंट नक्की करा, तुम्हाला काही समजलं नसेल, काही अडचण वाटत असेल तर तुमची अडचण नक्कीच मी कमेंट सेक्शनमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.